अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. पार्वती मातेने भगवान शिवाना प्रश्न केला, अज्ञानी जीवाचे परमोच्च कल्याण कसे होईल? सकल साराचे सार भवसागर दुस्तर तो पार कसा करावा? त्यासाठी अज्ञानी जीवाने काय करावे? पार्वती मातेचा जन कल्याणार्थ आलेला प्रश्न ऐकून हर प्रसन्न चित्ताने माता पार्वतीचा हात हाती घेऊन अभय देते झाले आणि म्हणाले, हे प्रिये, तू अज्ञान जीवा करता व मुमुक्षासाठी अत्यंत सुंदर प्रश्न केलेला आहेस. तू ज्ञानाची जनिता म्हणजे जन्मदात्री आहेस. बद्ध जीवासाठी मोक्षाचा मार्ग मिळावा म्हणून मी आज तुला गुह्यातले गुह्य ज्ञान सांगतो. तू माझ्यासाठी जनकल्याणाचे माध्यम आहेस. त्याहून तुझी भक्ती थोर आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे या सर्वाचे सार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हे पार्वती श्री गुरु हेच होय. या जगात 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ, मानव देह मिळणे, त्यात मुमुक्षता मिळणे व गुरु मिळून गुरुकृपा संपादन करणे हे होय. ज्ञान विज्ञान आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे सारे गुरु वाचून व्यर्थ आहे. आज तुला त्या गुरूंची महती सांगणारी गुरु गीताच तुला सांगत आहे. कारण तूच गुरु माता आहेस. तू स्वतः शिव वक्ता जगन्माता पार्वती श्रोता असे असल्यावर गुरु थोरवीचा धबधबा गिरवाण वाणीमध्ये सुरू झाला. तीच गिरवाण वाणीतील गुरुकृत गीता प्राकृत ओवीबद्ध करून आपणासाठी अर्थही मराठीत देत आहे. देवांचा देव महादेव आपल्या स्वभार्येस म्हणतात. पार्वती, आता गुरु महात्म्य ऐक. वास्तविक पाहता हे सांगू नये तरी सांगतोय असे हे गुह्य आहे. कारण आजपर्यंत हे कोणीच कोणाला सांगितले नाही. मात्र तुझ्या भक्तीला प्रसन्न होऊन मीच प्रसवत आहे. केवळ तुझ्याच मुळे या रहस्याचे रहस्य राहणार नाही, मात्र तुझ्यामुळे अवघ्या जीव मात्राचे जीवन निरामय होईल. पार्वती, तुझे रूप व माझे स्वरूप वेगळे नाही. जसा मासा आणि पाणी एकरूप असते, चंद्र तेथे चांदणे, आरशात बिंब पाहणे, असा तुझा माझा न्याय. पण त्याहून वेगळ्या कारणाने मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी भावाचा भुकेलेला आहे. मी कुणाच्या बापाचा बांधील नाही, अगदी पत्नीचा सुद्धा नाही. मात्र जनकल्याण व तुझा स्वभाव या संबंधाने मी वश झालो आहे. आता वरील ओव्या पाहूया. तवम प्रसन्नेल्या हर धरोन या उमाकर, सख हे ज्ञानतर रहस्याचे रहस्य. परी तू तो माझा जीव, तू तो माझा भाव, या माझी न संदेह म्हणून गुह्य सांगेन गे. जेने कारण पृथ्वीवर असंख्यात पापी नारी नर, अथवा साधक साचार घनतिमिर जीवनात. तयांचे भाव या कल्याण, सांगेन गे गुह्यतम ज्ञान. श्रवण करी जीव व्हावे. तू तो माझेच रूप, म्हणून हा निरोप देत तू जवळी अरूप कल्याणाचा. स्मृती श्रुती वेदशास्त्र पुराण विविध ग्रंथ, मतमतांतर बहुत व्यर्थ गोंधळा कारण की. या अवघियाचे सार सांगेन आज साचार,
तू तो मम सहचर भक्त उद्धार कारणे की. ज्ञान विज्ञान आत्मज्ञान अथवा कोणतेही ज्ञान ते गुरु वाचून व्यर्थ जाण तत्वता. तू तो ज्ञान जनिता अवघ्या विश्वाची माता. ऐक गुरु गीता आता कल्याणा परता मार्ग न तुझा. श्री गुरु गीता ऐकती पार्वती माता. स्वयं शिव होय वक्ता गिरवाण वाणी माझी. तो वक्ता तैसी ती श्रोता एक एकान्युन्य न तत्वता. वाणी माझी प्रकांडता ज्ञान परता धबधबा की. बोलते महादेव आपल्या भारेसी पार्वती आता एक महतसी. रहस्य ऐसी तत्वासी अनुचितासी मज वाटे जरी. आज या क्षणापर्यंत कोणी न सांगितले कुणाप्रत. संतोषुनी तव भक्तिप्रत प्रसन्न असे फणीवर. हे तव कारणे रहस्याचे गुरुचे रहस्य न राहणे. अवघ्या जीवमात्रा कारणे जिने निरामय करेल पावेल धन्य पार्वती तव स्वरूप ते अवघेची मम रूप. जैसे मी नाप आपोआप एक हो. चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका. बिंब तैसे बिंबिका ऐसा निका न्याय नाम घ्यावे तव बोलण्याने अवघे जीव मात्र कल्याण होणे. हेच कारणे संतोषणे बोलणे ऐसे शिवांचे नामोच्चार तैसी तव भक्ती मज बोलण्याची देवी शक्ती. या श्री ज्ञानदेव तुका हा श्रीपती पार्वती कारणे भगवान की. कुंडली कवरदा सद्गुरु श्री यशवंत बाबा ज्ञानदेव की. पार्वतीपते हर 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 महादेव. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत महादेव जयवंत हो. सद्गुरु यशवंत महाराज की. जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.